समस्त गायकरी मंडळ, गावकरी मंडळ, गायक मंडळ तथा आमचे संगीत विशारद शिवा गुरुजी सुद्धा इथे उपस्थित आहे. सर्व बालभजनी मंडळ, बाहेर बसून ऐकणारे, मध्ये बसलेले, थंडीत बसलेले, अन्नदान देणारे, द्रव्यदान देणारे, चटया टाकणारे, भजन सुरू करणारे. भानगडी आहे, सगळ्याला चाल म्हणायला पाहिजे, पण भजन सुरू करायलाच कोणी राहत. तुम्ही समस्त कार्यकारी मंडळ तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करून नमस्कार माझा श्रोतेला थोरा. सर्वांना नमस्कार करून सेवेला आरंभ. प्रारंभी शिवराज गायन आवडी. प्रारंभी शिवराज गायन
बसवण्णा म्हणत मौली माझे राष्ट्रसंत माझे गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांनाही वंदन करून सेवेला आरंभ. गेल्या 7 दिवसापासून आपण दररोज नामचिंतन करत आहोत. आतापर्यंत दररोज कीर्तनामध्ये आपण ऐकले नामचिंतन करा, भक्ती करा, नामश्रवण करा. गेल्या 7 दिवसापासून आम्ही हे कार्य करत असताना आज 7व्या दिवशी मागणं मागतात महाराज. महिनाभर नोकरी केल्यावर पगार मागावा लागेल ना. गेल्या 7 दिवसापासून आपण कार्य करतो. आज आपल्याला मागणं मागायचं आहे आणि त्याच्यामध्ये आज 7व्या दिवशी कार्यक्रम भरपूर असतात. वेळ कमी आणि सोंग जास्त आपल्याकडे आहे की नाही. रात्र थोडी आणि सोंग जास्त. तसं आज ग्रंथाची सांगता, गाथ्याची सांगता, आरतीचं कीर्तन, दररोजचा शोभान आणि पुन्हा रात्रीचं कीर्तन. मला वाटतं शिवपाठ संपला की लगेच अर्धा 1 तासामध्ये आपलं कीर्तन सुरुवात झालंय. म्हणजे आज सगळी धावपळच असते आणि या धावपळीच्या वेळेमध्ये कमी वेळामध्ये आपल्याला पुढे चालायचं आहे. मागत असताना संत पहिली गोष्ट मागावं की नाही याचा प्रश्न आहे. होय महाराज, मागावं की नाही? मागत असताना मागणाऱ्याचा हात खाली असतो, देणाऱ्याचा हात वर असतो. जो देतो तो देव आणि मागतो तो मानव. शिवाय आम्ही मागायला कसलीच कसर सोडत नाही. आम्ही मागायला पुढेच असतो. बरं का? संत मागतात पण ते स्वतःसाठी मागत नाही. का? संतांचं जीवन हे तुमच्या आमच्या जड जीवाच्या उद्धारासाठी आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. आमच्यामध्ये फक्त मळमळच आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. अंतरी कळवळा तारावे सकळा अंतरी कळवळा त्यांच्या. साधू संत त्यांचं जीवन म्हणजे तुमच्या आमच्यासाठी, आमच्या जड जीवाच्या उद्धारासाठी. त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे, तळमळ आहे. म्हणून ते तुम्हाला मार्ग दाखवतात. परंतु आमचं कसं आहे, आम्हाला काही कळत नाही, दुसऱ्याचं ऐकायचं नाही आणि नसलेल्या गोष्टीचा आव आणायचा आमच्याकडे. बरं का? आम्हाला कळत नसलं तरी किती कळते हे दाखवण्याचा अभाव आमच्याकडे.
आमच्याकडे काही नसलं तरी आमच्याकडे किती आहे हे दाखवण्याचं आमचं काम, आमचा स्वभाव आहे. आणि याच्यामध्येच आमची माती व्हायला लागली बरं का. नसलेलं आव आणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे कीर्तनात पाणी सांगायचं नाही बरं का. आता 7वा दिवस आहे, आता काय संपलं पण पुढे लक्षात राहू द्या. कीर्तनात आता पाणी आलं, पुन्हा उद्यापासून चहा आणावं, पुन्हा नाश्ता. एवढे 2 तास म्हणजे तपश्चर्या आहे. इथं आल्यावर आमचं ग्रस्ताश्रम नाही. खरं म्हणजे भोगभूमी आहे, त्यागभूमी आहे. इथं आल्यावर हे असं नाही. शिवाय खरं बोलावं का बरं बोलावं. बऱ्याच लोकांना बरं बोललं तर बरं वाटतं, खरं बोललं की बरं वाटतं. मला सवय आहे खरं बोलायचं. शिवाय आम्ही नसलेल्या गोष्टीचा आव आणतो, म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. असलेलं आमच्याकडे कमी असलं तर आमच्याकडे जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आता पोहायला येत असल्यावर उडी मारावं का येत नसल्यावर. येत नसल्यावर उडी मारले की बुडल्याशिवाय राहणारच नाही. येत असलेली गोष्ट दाखवायची आम्हाला लाज वाटते. इथं टाळी वाजवायचं म्हणजे की लाज वाटते. इथं आम्हाला किती अभिमान वाटतोय, घरी टाळी वाजवायला लाज वाटत नाही. घरी आम्हाला कधी अभिमानच वाटत नाही. तुम्हाला काही कळत नाही, 1000 वेळा म्हणलं तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही. इथंच आमचा सगळा अभिमान असते. आणि तिकडे किती टाळ्या वाजवते, इकडे वाजवत नाही. चांगल्या गोष्टी माणसाला आवडत नाही, वाईट गोष्टी आवडल्याशिवाय राहत नाही. आम्हाला सत्याचा स्वीकार करावा लागतो, परंतु आम्ही सत्य लपवतो आणि नकली डुप्लिकेट आहेत त्याच्याकडे बघतो. तुम्ही बघा, बाजारात अडकवलेल्या वस्तू त्या अशा आकर्षक असतात, सगळ्याचं मन तिकडे मोहिलं जातं, आकर्षित होतंय. जे ओरिजिनल आहे ते घर चालून येतंय, आम्ही त्याची किंमत करतो. एखाद्याला घ्या, चांगलं तूप आहे, गावरान तूप आहे, त्याला घ्यायचं, एकदा घासून बघायचं, एकदा वास घेऊन बघायचं, पुन्हा कसं किलो काय नाही, 500 द्या, 400 द्या, राहू द्या खाऊन, पुन्हा महिन्याला पैसे द्या म्हणलं तरी त्याची चौकशी असते. आणि नको तिकडे जाऊन कसलेही गेलं असं राहू द्या की तिकडे बघायचं काम नाही. पैसे देऊन आमची जीवनाची माती आहे. जर सांगितलं बाबा याच्यानं कॅन्सर होतोय, कर्करोग होतोय, याच्यात काही असलं तर उगम मस्त चालू राहते. याच्यामुळे खरं दुःख आहे जीवनामध्ये. म्हणून साधू संतांनी जे मागितलं ते स्वतःसाठी मागितलं नाही, ते मागितलं ते तुमच्या आमच्यासाठी मागितलं बरं का. साधू संतांनी